तिच्या कॉलेजला ती तशीही एकटी पडली होती आणि आता रोहनला ती वाटेल तेव्हा भेटू शकत होती. त्यानंतर संपूर्ण आठवडा असाच गेला. लावण्याची अजूनही क्लासमध्ये कोणाशी मैत्री जमली नव्हती. रोज क्लासमध्ये तिच्या बाकावर ती एकटीच असायची. सर्वत्र आपापल्या ग्रुपमध्ये रमू लागले होते. बाकी विद्यार्थ्यांना आता नवीन ओळखीची गरज नव्हती. त्यामुळे तिला आता तिचा एकटेपणा आणखीनच खायला लागला. कॅन्टीनमध्ये जाण्याची ती टाळू लागली. रोहन तसं लावण्य आणि सौंदर्याला भेटायला चहाच्या टपरीवर बोलवायचा, पण सौंदर्यसुद्धा आता तिच्या नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये रमायला लागली होती. त्यामुळे ती त्याला भेटायची टाळायची. लावण्याच्या एकटेपणाला रोहनचा आधार होता. तिचा एकटेपणा रोहनच्या लक्षात आला होता. त्यामुळे तोही तिला सौंदर्याशिवाय भेटायला तयार व्हायचा. रोज ब्रेकमध्ये लावण्य रोहनला भेटायला जायची. कधी एखादे लेक्चर ऑफ असले तर ती परस्पर रोहनला कॉल करून त्याला भेटायला बोलवायची. रोहनने तिला कधी टाळले नाही. एकदा मात्र रोहनने तिला विचारले, "लावण्य, तुला एक सांगू? बोल की. कॉलेजला जेव्हा कधी वेळ असतो तू इथे येतेस मला भेटायला. तू तिथे वेळ द्यायला हवा. त्याशिवाय का तुला नवीन मित्र-मैत्रिणी होतील?" लावण्य रोहनची नजर चोरीत नाराजीने म्हणाले, "आता तुला पण माझ्याशी मैत्री नको असेल तर नाही येणार भेटायला." लावण्याचा रडका, दुःखी चेहरा बघून विषय बदलत रोहन मस्करीत म्हणाला, "अगं, मी नवीन मित्राबद्दल म्हणजे बॉयफ्रेंडबद्दल बोलतोय." लावण्य लाजत हसत पाठीवर थाप मारीत, "चल बदमाश, तसं काही नाही. मला असलं काही नाही करायचे." रोहन पुन्हा मस्करीत, "पण तुझं लाजणं तर काही वेगळंच सांगतंय." "बरं सोड, तुला जेव्हा सांगायचे तेव्हा सांग. आणि हं, तुला कधी वाटले तर भेटायला ये. संकोच करू नको." दुसऱ्या दिवशी रोहन टपरीवर त्याच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर आला. लावण्याला पण बोलावून घेतले. त्याने त्यांच्या ग्रुपबरोबर तिची ओळख करून दिली. त्यांनाही तिचा आपुलकीने स्वीकार केला. लावण्य हळूहळू रोहनच्या ग्रुपबरोबर चांगलीच रमू लागली. तिच्या कॉलेज परिसरापेक्षा आता चहाच्या टपरीवर सहजता, मोकळेपणा जाणवत होता. कॉलेजला ती फक्त लेक्चर अटेंड करण्यासाठी म्हणून असायची. इतर वेळी ती रोहनच्या ग्रुपबरोबर चहाच्या टपरीवर असायची. सौंदर्य मात्र क्वचित कधीतरी रोहनला भेटायला यायची. आतापर्यंत लावण्याला तशी क्लासमध्ये एकटी बसायची सवय झाली होती. मात्र अजूनही कॉलेज कॅम्पसमध्ये तिला गुदमरायला व्हायचं. एक दिवस क्लासमध्ये लेक्चरच्या आधी लावण्य नेहमीप्रमाणे तिच्या बाकावर एकटी पुस्तक वाचत बसली असताना अचानक बाजूने आवाज आला, "हाय." लावण्याने वळून बघितले तर एक नवीन विद्यार्थिनी उभी होती. दिसायला गोरीगुमटी, उंच कपाळ, बोलके डोळे, सडपातळ बांधा. ती स्मित हास्य करीत हस्तांदोलनासाठी हात पुढे करून उभी होती. लावण्याने आश्चर्याने तिचे हस्तांदोलन स्वीकारीत "हाय" केले. लावण्याला क्लासमध्ये स्वतःहून तिच्याशी परिचय देणारी ती पहिली होती. "मी रिद्धी. इथे बसू?" रिद्धीने हसतमुखाने विचारले. "येस, ऑफकोर्स. बैस की." बाकावर थोडं सरकत लावण्याने नम्रपणे म्हणाली. रिद्धी बाकावर बसत पुढे म्हणाली, "आज माझा पहिलाच दिवस. मी काही पर्सनल कारणामुळे कॉलेज जॉईन करायला उशीर लागला." "तुझं नाव?" रिद्धीने लावण्याला विचारले. "ओ सॉरी, मी लावण्या." "नाईस टू मीट यू." रिद्धी मूळची पुण्याचीच होती. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. वडील पोस्टात पोस्ट मास्तर, आई गृहिणी. आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम होती. रिद्धीला ITI शिक्षण घेण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने एंट्रन्स JEE साठी भरपूर परिश्रम केले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी रिद्धीच्या वडिलांना पॅरालिसिसचा मोठा अटॅक येऊन गेला होता. त्यामुळे ते बिछाण्यावर होते. त्यांचा सांभाळ करायला आईव्यतिरिक्त कोणीच जवळ नसल्यामुळे रिद्धीने स्वतःच्या इच्छा मारून पुण्यातच शिक्षण घ्यायचे ठरवले. तिने IITला जावे म्हणून तिच्या वडिलांनी तिला बराच आग्रह केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. इथे कॉलेज सुरू झाल्यापासून वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे ती कॉलेजला येऊ शकली नव्हती. त्यांच्या तब्येतीत सुधार होताच तिने जॉईन केले. लावण्याला आता रिद्धीसारखी समजूतदार बेंच पार्टनर मिळाली होती. 2 लेक्चर झाल्यानंतर ब्रेक झाला. लावण्य ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणे रोहनला आणि त्यांच्या ग्रुपला भेटायला चहाच्या टपरीवर जायची. पण रिद्धीला कॅन्टीन ठाऊक नसल्यामुळे ती तिच्याबरोबर कॅन्टीन दाखवायला निघाली. नेहमीप्रमाणे सिनियरचा ग्रुप व्हरांड्यात उभा होता. रिद्धीला बघून सिनियर्समधील पक्या म्हणाला, "अरे, ही नवीन फुलझडी कधी आली? आपल्याला पत्ताच नाही." हे ऐकताच रिद्धी थांबली. लावण्य घाबरून रिद्धीच्या मागे झाली. त्यांना थांबलेल्या बघून काही काळ सिनियरच्या ग्रुपमध्ये पण शांतता पसरली.
ती शांतता भंग करीत रिद्धी स्मितहास्य करीत म्हणाली, अरे तुम्हाला कसे कळले माझे पेट नेम फुलझडी आहे ते? माझ्या बाबांनी माझे नाव फुलझडी ठेवले. मी चरचर बोलते म्हणून. ऐकून सर्व हसायला लागले. रिद्धी लगेच हात समोर करून, हाय माझं नाव रिद्धी, आपले नाव? पक्या तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला. एवढ्या आत्मविश्वासाने, सकारात्मकपणे आणि आदराने कोणी त्याला इंट्रो दिला नव्हता. मी प्रकाश, पक्या म्हणाला. तेवढ्याच एकजण मध्येच म्हणाला, ए पक्या, तुझं नाव प्रकाश आहे? आम्हालाही आत्ताच कळलं. हा हा हा. सर्व हसायला लागले. ए गप रे, पक्या ओरडला. रिद्धीने आदरपूर्वक प्रकाशला अभिवादन केले. सोबत लावण्या पण स्वतःची ओळख करून दिली. रिद्धीच्या या वागण्यावरून पक्या फार प्रभावित झाला. पक्या तर तोऱ्यात, ये रिद्धी, कुछ हेल्प लगी तो बोलना. तू अब से हमारे दोस्त. हो नक्की, रिद्धी हसत म्हणाली. रिद्धी ही अशीच स्वभावाने नम्र, बुद्धीने तीव्र, नेहमी हसत सर्वांना आपलंसं करून घेणारी होती. सिनियर्सने हे परिवर्तन बघून लावण्या रिद्धीपासून फार प्रभावित झाली. लावण्याने रिद्धीला कॅन्टीनपर्यंत सोडलं आणि आत न जाता बाहेरूनच रिद्धीचा निरोप घेत म्हणाली, हे रिद्धी, मी निघते. मला एका मित्राला भेटायला जायचे आहे. क्लासला भेटू पुन्हा, बाय. रिद्धीने हे थोडे विचित्रच वाटले. पण रिद्धीचा तसा पहिलाच दिवस आणि लावण्याला तरी ती कोणा अधिकाराने थांबवणार होती. रिद्धी कॅन्टीनला पोहोचली. सौंदर्या तिच्या ग्रुपबरोबर तिथेच होती. सोबत मोहित, पक्या आधीच तिथे होते. पक्याने रिद्धीला आवाज दिला, हे तू तर मागे होतास, माझ्या हाती इथे? रिद्धीने विचारले. तुमने अभी हमें जाना ही कहा है? पक्या बडाई मारत म्हणाला. बरं, तुझी ओळख करून देतो. पक्याने रिद्धीची ओळख सगळ्यांशी करून दिली. मागील काही दिवसात बरेच काही घडले होते. मोहित आणि सौंदर्याची अधूनमधून गाठ पडायला लागली होती. हाय बाय करता करता त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती आणि बरोबरच ग्रुपची मैत्री झाली होती. आता रिद्धीला पक्याने मैत्रीण मानले आणि ग्रुपने पण तिचा स्वीकार केला. हळूहळू काही दिवसांमध्ये रिद्धीची सर्वांशी चांगली मैत्री जमली. सर्वांना ती आवडायला लागली. तिच्यातील सकारात्मकपणा सर्वांना आकर्षित करीत असे. लावण्याला हे बघून आश्चर्य वाटायचे की रिद्धीने मागून येऊन इतके मित्रमैत्रिणी कसे मिळवले ते. आता क्लासमध्ये ती कोणत्याही बाकावर बसू शकत होती. मात्र रिद्धी लावण्याच्या शेजारीच बसायची. लावण्य मात्र अजूनही कुठेतरी एकटीच हरवलेली असायची. अजूनही ती ब्रेकमध्ये कॅन्टीनला जायची टाळायची. एकदा क्लास संपल्यावर कॅन्टीनच्या दिशेने रिद्धीबरोबर जात असताना लावण्य रिद्धीला म्हणाली, रिद्धी, तुला एक विचारू? हा, बोल ना. तू प्रथम दिवशी माझ्या बाकावर बसायला का आलीस? तू समोर दुसऱ्या कोणत्याही बाकावर बसू शकली असतीस. त्यावर रिद्धी म्हणाली, व्यक्तीची गरज जिथे असते त्याचे तिथे असणेच योग्य. तिथेच त्याची किंमत राहते. म्हणजे? रिद्धी विषय बदलत म्हणाली, काही नाही ग. तू एकटी होतीस ना, म्हणून मी इथे तुझ्याजवळ बसायला आले. आता मी एक विचारू? हो, विचार ना, लावण्य म्हणाले. तू कॅन्टीनला का येत नाहीस? आणि मी तुला कधी क्लासमध्ये कुणाशी बोलताना पण बघितले नाही. लावण्याला यावर काय उत्तर द्यावे कळत नव्हते. या प्रश्नाला तिला कधी सामोरे जावे लागेल याचा तिने विचारच केला नव्हता. तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, माझे इथे कोणी मित्रमैत्रिणी नाही झाले आणि बाहेर रोहन त्याच्या ग्रुपबरोबर मला जास्त बरं वाटतं. रिद्धी, खरंच फक्त हे कारण आहे का? आणखी काही? आणि तुला इथे मित्रमैत्रिणी का नाही झालेत याबद्दल तू विचार केलास? कदाचित मी त्यांना आवडली नसावी. कदाचित मी दिसायलाही अशी कुरूप म्हणून, लावण्या उत्तरली. व्यक्ती अनुभवातून शिकतो, गोष्टीचे आकलन करतो आणि एक धारणा बनवतो. काही वेळा तो बरोबर असतो तर काही वेळा तो चुकीचा. हे समजायला हवे. तू त्यांना आवडली नाही हे तुला वाटते आणि तुला हे सहन होत नसल्यामुळे तू त्यांना सामोरे जात नाहीस, करेक्ट? रिद्धी म्हणाली. नाही म्हणजे तसं कारण असेलही, मी सांगू नाही शकत. पण मला त्यांना फेस नाही करायचे. कदाचित ते माझा स्वीकार करणार नाहीत ही भीती, लावण्य म्हणाली. पण तू कधी स्वतः काही प्रयत्न केलेस त्यांच्याशी बोलण्याचा? आता हेच बघ, मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आली. पण जर मी तुझ्या बाकावर बसायला आली नसती तर तू स्वतःहून माझ्याशी बोलायला कधी आलीच नसती का? रिद्धीने विचारले. कदाचित नाही, लावण्या उत्तरली. मग तू कशी अपेक्षा करतेस की ते तुझ्याबरोबर स्वतःहून मैत्री करतील ते? रिद्धी म्हणाली. रिद्धीचे बोलणे लावण्याला कुठेतरी पटायला लागले होते. ती शांतपणे ऐकत होती. बोलता बोलता दोघी कॅन्टीनसमोर असलेल्या गार्डनजवळ आल्या.
मनात नको ती भीती, नकारात्मकता विना समजून निष्कर्ष काढणे, नंतर पश्चाताप करणे या सर्व कारणांनी तुझी सतत कोंडी होईल. कोण काय विचार करतो तू त्यावर विचार करू नकोस. तू स्वतः काय विचार करते ते महत्त्वाचे, रिद्धी म्हणाली. तू फार फिलॉसॉफिकल बोलते, पण प्रॅक्टिकली, लावण्य म्हणाली. पुन्हा निष्कर्ष नको काढू. चल, तू आज माझ्याबरोबर कॅन्टीनला आत. रिद्धीने लावण्याला कॅन्टीनला यायला भाग पाडले होते. लावण्याबरोबर भेदभाव झाला किंवा नाही हा प्रश्न नव्हता. लावण्याही त्याबद्दल काय विचार करते, ती कशी प्रतिक्रिया करते, तिच्या मानसिक जडणघडणीचा याचा काय परिणाम होतोय हा प्रश्न महत्त्वाचा होता. तिला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी रिद्धीने प्रवृत्त केले होते.